औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील. अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई. खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप कधी? राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी धाड सत्र सुरू आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थ आणि औषधांची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येते. अशातच आता राज्यातील एका खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभाराचा फटका सैराट फेम अभिनेत्याला बसलाय. सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये वडिलांच्या उपचारांकरिता आलेला अभिनेता अरबाज शेखला कसा या लुटीचा सामना करावा लागलाय ते ऐका. नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे. तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं. आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील. आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो. तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे मला आता काहीच कळत नाही आहे. पण माझ्या बापाला मला वाचवायचं आहे काही करून. मला मदत करा प्लीज. अरबाजनं केलेल्या आरोपांनंतर अन्न आणि औषध प्रशासनानं रुग्णालयावर धाड टाकली. त्यानंतर प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवून रुग्णालयाचा कारभार सुरू असल्याचं उघडकीस आलं. तपासणी वेळी असं दिसून येतंय की या ठिकाणी कंपल्शन होतंय आणि इथे तक्रारीमध्ये तथ्य दिसून येते. या मेडिकलमध्ये कोणत्याही प्रकारचा कंपल्शन नसल्याबाबतचा बोर्ड लावलेला नाही आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना डायरेक्ट या ठिकाणी पैसे भरून औषधं घेण्यासंदर्भात पाठवत आहेत. कोणत्याही प्रकारे प्रिस्क्रिप्शन हे रुग्णांच्या नातेवाईकांकडे दिले जात नाही आहेत. बऱ्याच नियमांचं गंभीर उल्लंघन दिसून येते. त्यामुळं आज रोजी प्रथम दर्शनी मी या दुकानास तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतो. इतकंच नव्हे तर प्रशासनानं रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून संलग्नित मेडिकलला औषध विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांनुसार रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधं घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विशिष्ट मेडिकलवरून औषधं खरेदीची सक्ती करणं हा कायद्याचा भंग आहे. आता या कारवाईनंतर राज्यातील इतरही खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसणार का, हा खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.